डॉक्टर संजय पवार, श्रीरत्न हॉस्पिटल कराड. आज आपण अस्थमाबद्दल थोडीशी बातचीत करूया. अस्थमा हा अलर्जीमुळे होणारा आजार आहे. अस्थमामध्ये फुफ्फुसाला जाणारी श्वासनलिका अरुंद होते. त्यामुळं श्वासनलिका अरुंद झाल्यामुळं छातीतून घरघर आवाज येणं किंवा दम लागणं अशा प्रकारचा त्रास होतो. लहान मुलांच्यात अस्थमाची सुरुवात बऱ्याच वेळेला काही अलर्जीच्या घटकामुळे होते. या घटकात प्रामुख्याने परागकण, बुरशी, धुळीचे कण, घर झाडलेली धूळ, कपड्यांची धूळ किंवा जुनाट वस्तूमधून निघणारी धूळ यामुळे बऱ्याच लोकांना अलर्जीचा त्रास होतो. आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणच्या किनारपट्टीमध्ये डस्ट माइट नावाच्या किड्याची खूप प्रमाणात संख्या आहे आणि आपल्या इकडच्या माणसांना डस्ट माइटचा अलर्जी हे बऱ्याच वेळेला होत असते, कारण आपल्या इकडं हवामान दमट आहे. अलर्जीमुळं होणारा अस्थमा हा बऱ्याच वेळेला बरा होणारा अस्थमा आहे. त्यामुळं आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास करून कुठल्या प्रकारची अलर्जी आहे हे शोधून काढणं फार गरजेचं आहे. मुख्यत्वे करून आपण अलर्जीची टेस्ट ही फार महत्त्वाची टेस्ट करतो आणि त्यामुळं आपणाला कशाची अलर्जी आहे हे कळतं. पण अस्थमा आहे का नाही हे बघण्यासाठी सुद्धा काही वेगळ्या प्रकारच्या तपासण्या आहेत. त्यामध्ये मुख्य करून छातीचा एक्स-रे आणि पल्मनरी फंक्शन टेस्ट किंवा फुफ्फुसाची कार्यक्षमता मोजण्याचं मशीन ह्या तपासण्या ह्या गरजेच्या आहेत. आपण बऱ्याच वेळेला रक्तातील अलर्जीचं प्रमाण म्हणजे रक्तातील Igची लेवलसुद्धा बघून घेतो. अस्थमा सोडून इतर आजार आहेत का हे पाहण्यासाठी आपण छातीचा कार्डिओग्राम किंवा रक्तातील इतर तपासण्या, उदाहरणार्थ किडनीची तपासणी वगैरे करून घेणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा रक्त कमी झाल्यामुळं सुद्धा माणसांना दम लागतो आणि त्याचं चुकीचं निदान अस्थमा म्हणून होऊ शकतं. किंवा कॅन्सरसारख्या आजारामुळं सुद्धा लोकांना दम लागतो. ते आजाराचं निदान व्यवस्थित करण्यासाठी ह्या तपासण्या गरजेच्या आहेत. अस्थमा आणि COPD यामध्ये फरक आहे. COPD हा युज्युअली वयाच्या 40व्या वर्षानंतर होतो. COPD हा बऱ्याच लोकांना केमिकलमुळं किंवा धुरामुळं होतो, की जे आपल्याकडं शेणकुटं किंवा झाडांचा पाला किंवा झाडांच्या फांद्या जाळून जे लोक स्वयंपाक करतात त्यांना अस्थमा होतो. सिगरेट स्मोकिंग हा एक फार महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यामुळं लोकांना COPDचा आजार होतो. तसेच जी लोक चुलीच्या पुढं काम करतात किंवा गुरागाळात काम करणाऱ्या लोकांना COPD सारखा आजार धुरांच्यामुळे होतो. आपणाला COPD आणि अस्थमा यामधला फरक जर जाणून घ्यायचा असेल तर आपणाला पल्मनरी फंक्शन टेस्ट केल्याशिवाय बऱ्याच वेळेला कळत नाही. आणि पल्मनरी फंक्शन टेस्ट केल्यानंतर जर समजा फुफ्फुसाची श्वासनलिकेची आकुंचन झालेली प्रसरण पावण्याची क्षमता 12% जास्त असेल तर त्याला आपण अस्थमा असं म्हणतो. आणि जर ती आकुंचन पावलेली श्वासनलिका 12% जास्त रुंद होत नसेल तर त्याला आपण COPD असं म्हणतो. हे आपण पल्मनरी फंक्शन टेस्टवरनं व्यवस्थित निदान करू शकतो. आता निदान व्यवस्थित झाल्यानंतर आपणाला दोन्ही आजारात म्हणजे अस्थमामध्ये आणि COPDमध्ये ट्रीटमेंट हा फार बदल आहे आणि ती ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यायसाठी आपण अस्थमाची ट्रीटमेंट यामध्ये प्रामुख्यानं अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स आणि स्टिरॉइड ह्यांचा फार रोल आहे आणि ब्रॉन्कोडायलेटर ह्यांचा पण बऱ्यापैकी रोल आहे. COPDच्या ट्रीटमेंटमध्ये लॉंग ॲक्टिंग ब्रॉन्कोडायलेटरचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो आणि अँटीमुस्कॅनिक ड्रग्स जे आहेत की ज्या श्वासनलिका मोठी करतात अशा औषधाचा सुद्धा इफेक्ट जास्त प्रमाणात होतो. म्हणून आपणाला व्यवस्थित निदान करून अस्थमा आणि COPD ह्याचं निदान करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर इन्हालर्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. रोटाहेलर्स आहेत, इन्हालर्स नंतर रोटाहेलर्स आहेत, बाकीचे पंप आहेत. हे पंप आपण व्यवस्थित घेतले पाहिजे. स्पेसरचा उपयोग व्यवस्थित केला पाहिजे. ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं कुठला इन्हालर किंवा कुठला स्पेसर आपणाला वापरता येईल किंवा रोटाहेलर वापरता येईल का हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. अलर्जीचा जर प्रकार असेल तर अलर्जीसाठी इम्युनायझेशन किंवा वॅक्सिनसुद्धा आपण घेऊ शकता. त्यामुळे बऱ्याच तरुण वयातील लोकांचा आजार कमी होऊ शकतो.